This call is now being recorded. Good afternoon, everyone. Our today's topic of lecture is on that is a numerical on temperature coefficient of resistance. So firstly, you have to note down the statement. A coil has a resistance of 200 ohm. A coil has a resistance of 200 ohm at 20 degrees Celsius. At 20 degrees Celsius. Find its resistance. Find its resistance at 0 degree Celsius. At 0 degree Celsius. Take alpha 0 is equal to alpha 0 is equal to 0.004 per degree Celsius. Per degree Celsius. Find its resistance. Find its resistance at 50 degree Celsius. At 50 degree Celsius. So, from that statement, you have to first note down the given. Resistance at 20 degree Celsius दिलाय. That's why R20 degree ला दिलाय म्हणून त्याला R suffix 20 असं नोटेशन घेणार. R20 is equal to 200 ohm. 200 ohm. Then T1, that is the first temperature. T1 is equal to 20 degree. हे जे टेम्परेचर दिलंय ते आपण नोट करतोय. Is equal to 20 degree. Then find its resistance at 0 degree. R0 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. And at the 50 degree म्हणजे R0 फाइंड आउट करायचं आहे 0 डिग्री असताना आणि R50 फाइंड आउट करायचं आहे म्हणजे टेम्परेचर 50 डिग्री असताना. ओके, हे फाइंड आउट करायचं आहे आणि त्यासाठी गिवन मध्ये अल्फा 0 दिलेला आहे. टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स तो किती दिलाय? अल्फा 0 इज इक्वल टू 0.004 per degree Celsius. Per degree Celsius. ओके, अल्फा 0 हा दिलेला आहे. फाइंड आउट काय करायचे? R0 आणि R50. तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. R20 इज इक्वल टू म्हणजे इनिशियल टेम्परेचर दिले त्याच्यासाठीचा फॉर्म्युला. इनिशियल टेम्परेचर इज इक्वल टू इनिशियल रेजिस्टन्स R0 म्हणजे 0 डिग्रीला असणार आहे इनिशियल टेम्परेचर इंटू 1 प्लस अल्फा 0 इंटू डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे टेम्परेचरचा डिफरन्स. इनिशियल फायनल टेम्परेचर किंवा इनिशियल टेम्परेचर मायनस फायनल टेम्परेचर. डेल्टा टी इथे घेतला आपण. मग पुढच्या स्टेपला आपल्याला डेल्टाची ही व्हॅल्यू पुट करायची. मग सपोज R20 इज इक्वल टू R0 in bracket 1 plus alpha 0 that is the T1 minus 0. इनिशियल टेम्परेचर 20 दिलेले आहे आणि ते फायनल टेम्परेचर समजा 0 डिग्री आपण घेतोय कारण आपण R0 साठी कॅल्क्युलेशन करतोय म्हणून ते मायनस करायचं त्यातनं. T1 minus 0. Then put the value of R20, alpha 0 and T
अँड T0. T1 मायनस हा T0 आहे तुमचा इथला. R20 ची व्हॅल्यू किती दिली? 200. is equal to R0 as it is in bracket 1 plus अल्फा 0 ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.004. 0.004 in bracket T1 ची व्हॅल्यू सपोज तुमची 20 आणि T0 ची व्हॅल्यू 0 आहे. मग काय येईल तुमचा इथे इंटू 20. करा हे कॅल्क्युलेशन. आता इथे काय एवढ्या टर्मचं कॅल्क्युलेशन करा. 1 प्लस अल्फा दॅट इज 0.004 इंटू 20. ही टर्म सॉल्व्ह करून मला इथे आन्सर सांगा. ते इथे नोट करते. मग ही जी टर्म्स आली यांनी या 200 ला डिवाइड करायचं. इथली टर्म सांगा एवढी काय येते ते कॅल्क्युलेशन करून. मॅम 1.08. 1.08 करेक्ट आहे का? Yes, 1.08 ओके. मग या 1.08 हा R0 ला मल्टिप्लाइड आहे. ओके. मग तो काय 200 ला डिवाइड करा. मग तुमची R0 ची व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट होईल. सांगा R0 किती येतो त्याच्यावरनं. 200 डिवायडेड बाय 1.08 किती येतो ते सांगा. मॅम 5.4 into 10 raised to minus 3. 5 पॉइंट एकदा व्यवस्थित क्रॉस चेक करून व्यवस्थित आन्सर काढा. हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित आलंय का? कारण की माझ्याकडे जे आन्सर आहे ते थोडंसं समवॉट डिफरंट आहे. परत एकदा 185. R0 ची व्हॅल्यू का हे कॅल्क्युलेशन कसले व्हॅल्यू सांगताय तुम्ही मला आता? पार्टिसिपंट कसली व्हॅल्यू सांगितली इतक्यात? इथली जी व्हॅल्यू 1 प्लस 0.04 इंटू 20. 0.04 इंटू 20 करा बरं किती येतं? 0.04 इंटू 20 कॅल्क्युलेट करा. किती आला आन्सर स्टुडंट? 0.08. 0.08. 0.08 आणि मग त्यामध्ये तुमचा 1 ऍड केला तर 1. त्यामध्ये 1 ऍड करा. मग काय येतं बघा बरं. क्रॉस चेक करा. 1.08. ओके. आणि तो 200 ला डिवाइड केला तर किती आला मग आन्सर? किती येईल? 200 डिवायडेड बाय 1.08. मॅम 5.4 into 10 raised to minus 3. बर 5.3 का? 4. 4 बरं. 5.4 इंटू 10 रेस टू समथिंग जो काही पॉवर आला असेल तो. तर हे झालं तुमची फर्स्ट R0 ची व्हॅल्यू. सेम वी हॅव टू फाइंड आउट दी R50 म्हणजे R50 ला. तुम्ही पुढच्या स्टेपला ते नोट करते.
ओके, नेक्स्ट स्टेपला काय करणार, R20 इज इक्वल टू R50 is equal to, again note the formula, R50 is equal to R0 in bracket 1 plus alpha 0, 1 plus in bracket alpha 0 इंटू डेल्टा टी आहे. तर मग तुमचं डेल्टा मीन्स काय, जे टेम्परेचर आहे 50 मायनस परत तुमचं 0, मग इथे किती टेम्परेचर येणार आहे 50. तर आपण 50 डिग्रीला तुमचं कॅल्क्युलेशन करतोय, मग 50 मायनस 0 मीन्स तुमचा इथे राहील फक्त 50. आणि R0 ची जी व्हॅल्यू आली ती फर्स्ट याच्यामधनं, ती इथे पुट करा सगळ्यांनी फर्स्ट आन्सर मध्ये. आणि 1 ॲज इट इज प्लस अल्फा 0 ची व्हॅल्यू 0.04, 0.004 इंटू 50. हे कॅल्क्युलेशन करा आणि मला R50 ची व्हॅल्यू किती येते ते सांगा. मॅम 1.2. 1.2. ओके, आता इथं आपला R0 ची व्हॅल्यू वेगळी, त्यामुळे बुकचा म्हणजे इथलं माझ्याकडचा आन्सर आणि तुमचा आन्सर मॅच होणार 201. ओके, तुमचा आन्सर आलेला आहे 201. 201 is equal to R50. This one is your first numerical. Then write down the second numerical. थोडं समवट चेंज न्यूमरिकल आहे, तर आपल्याला थोडा स्टेप्स फॉलो करून ते न्यूमरिकल एक्झिक्यूट करायला लागेल. ठीक आहे, पहिले रेग्युलर वाले एक न्यूमरिकल घेऊन टाकू, तुमची थोडी प्रॅक्टिस झाली का त्यानंतर आपण ते थोडंसं मॉडिफिकेशन वाला बघूया. राईट डाउन द स्टेटमेंट, द रेजिस्टन्स ऑफ ए कॉइल, the resistance of a coil at a room temperature, at a room temperature 25 degree Celsius is 25 degree Celsius is 10 ohm, is 10 ohm. Is 10 ohm. Calculate its resistance. Calculate its resistance when the coil temperature rises to 75 degrees. Given that the temperature coefficient of material, given that the temperature coefficient of material
of the coil is 0.004 per degree Celsius. 0.004 per degree Celsius. गिवन नोट केले सर्वांनी. आता तुमच्या साईडने एकाने गिवन स्टेटमेंट रीड करा आणि मला त्यातनं गिवन सांगा काय काय घ्यायचंय. करा रीड. कोण कोण करतं न्यूमरिकल रीड मी जे सांगितलंय ते. पार्टिसिपंट. स्टुडंट्स आवाज येतोय माझा? Yes, ma'am. करा कोणीतरी रीड करा ते. ओके ठीक आहे. रीड नसेल करायचं तर ऍटलिस्ट गिवन सांगा. चला टेल मी द गिवन. Ma'am, फर्स्टली temperature is 55 degrees Celsius. ओके म्हणजे R25 इथे दिलेला आहे किंवा मग आपण त्याला T1 घेऊया. T1 इज इक्वल टू 25 डिग्री सेल्सिअस. थांबा एक मिनिट क्लिअर होती स्क्रीन का मग आपण नोट करू. ठीक आहे. R25 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 25 डिग्री टेम्परेचर असताना किती रेजिस्टन्स आहे चेक करा. 10 ohm. ओके 10 ओहम is equal to 10 ohm. Then T1 is equal to again 25. T1 is equal to 25. Then again त्याच्यानंतर काय दिलेलं आहे गिवन मध्ये सांगा चला. ऑडिबल पार्टिसिपंट. Yes, ma'am. ओके. T1 दिलाय 25 डिग्री. नंतर अल्फा दिलेला आहे टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. अल्फा 0 इज इक्वल टू किती व्हॅल्यू बोला. अल्फा 0 इज इक्वल टू पार्टिसिपंट अल्फा 0 किती दिलाय नोट केलंय न्यूमरिकल सर्वांनी. Ma'am, 0.004. ओके 0.004.
then we have to find out the calculate its resistance when coil temperature rises to 75 degree Celsius. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, रेजिस्टन्स. पण कधी, ज्या वेळेस टेम्परेचर तुमचं 75 डिग्री असणार आहे, म्हणजे R75 हा कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, so that firstly फॉर्म्युला आहे R25, म्हणजे तुमचं जे इनिशियलचं टेम्परेचर आहे, R25 इज इक्वल टू R0 in bracket 1 plus अल्फा 0 इंटू डेल्टा टी. हा आपला रेग्युलर फॉर्म्युला आहे. डेल्टा टी म्हणजे काय, T1 हे जे टेम्परेचर आहे मायनस युअर इनिशियल टेम्परेचर दॅट इज 0. मग काय फॉर्म्युला येईल, T1 मायनस 0. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. R25 किती आहे, 10 इज इक्वल टू R0 ॲज इट इज. कारण R0 वरून आपण R75 कॅल्क्युलेट करणार आहे. इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 0 ची व्हॅल्यू 0.004 0.004 इंटू T1 हा तुमचा किती आहे, 25. 25 मायनस 0 म्हणजे तुमचा तो झाला 25. मग करा ही कॅल्क्युलेशन. फर्स्टली 0.04 इंटू 25 यांचे 1.1. कॅल्क्युलेशन करा आणि प्लस 1.1. ओके, बरोबर आहे. 10 इज इक्वल टू R0 इंटू 1.1. आता या 1.1 ने ह्या 10 ला डिवाइड केलं तर काय आन्सर येणार आहे, R0 इज इक्वल टू 0.11. 1. किती आलं, 0.0. 0.11. डिवाइडेड बाय 0.11. नक्की का? Yes, ma'am. ओके, 0.11 आणि 1 डिवाइड 10 1 डिवाइड बाय पाठची पण कॅल्क्युलेट करून बघा आणि मग मला आन्सर सांगा, म्हणजे मला कळेल का कुठं रॉंग झालेलं आहे. ते आन्सर सांगा पार्टिसिपंट. Ma'am, 0.11. 0.11 हे ऍक्च्युअल आपलं आन्सर काय आलेलं आहे करेक्ट वालं, 10 डिवाइडेड बाय 1.1. Ma'am, 0.11. 0.11 ही तर तुमची R0 ची व्हॅल्यू. ही R0 ची व्हॅल्यू जो R75 साठी आपण फॉर्म्युला लिहिणार. मग R75 चा फॉर्म्युला काय असेल, R75 इज इक्वल टू R0 in bracket 1 plus अल्फा 0 T1 मायनस 0 डिग्री, म्हणजे 75 मायनस 0 तर किती येईल तुमचा, तो 75 ची इंटू 75. मग याच्यामध्ये ही R0 ची 0.11 व्हॅल्यू पुट करा. 1 प्लस अल्फा 0 ची व्हॅल्यू 0.004
आणि इंटू 75 ॲज इट इज. तर हे सगळे कॅल्क्युलेट करा आणि मला R75 ची व्हॅल्यू सांगा. ती मी इथे नोट करते. 1.3. 1. ओके. R75 is equal to 1.3. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना न्यूमरिकल? क्लिअर आहे का पार्टिसिपंट्स? न्यूमरिकल क्लिअर झाले का? आपण याची अजून Yes, प्रॅक्टिस ma'am. घेणार आहे. हे न्यूमरिकल समजलं का सर्वांना? Yes, ma'am.